मम तथा सर्वेषाम् आयुःकर्ता क्षेमकर्ता शान्तिकर्ता पुष्टिकर्ता तुष्टिकर्ता निर्विघ्नकर्ता कल्याणकर्ता वरदो भव अनेन बलिदानेन ब्रह्मप्रियतां मम बलिं गृहाण दिशवृक्षबलिं पुंक्ष्व मम तथा सर्वेषाम् आयुःकर्ता क्षेमकर्ता नमस्कार. श्री गुरुभ्यो नमः. आज आपण पिंगलनाग या महर्षींनी रचित छंदशास्त्राचा विचार करतो. वेदांची जी प्रमुख 6 अंगे आहेत त्यामधील एक अंग म्हणजे छंदशास्त्र. छंदशास्त्राबद्दल महर्षी पाणिनींनी छंद पादौतु वेदस्य
अशा पद्धतीने छंदशास्त्राचा उल्लेख केलेला आहे. छंदशास्त्र हे आपल्या वेदांच्या अंगामधील पाय, वेदांचे पाद हे छंदशास्त्र आहेत. विशेषतः अक्षरपरिमाणंत छंद ह्या उक्तीप्रमाणे वेदांचे जे छंद आहेत त्यांचं अक्षरपरिमाण लक्षात येणे हे छंदशास्त्राचं विशेष काम आहे. गृह्यसूत्रामध्ये आपल्याला एक सूत्र पाहायला मिळतं, वेदावृतास्ते छंदोभिर्वृता. वेद जे आहेत ते छंदांनी आवरण असले, छंदांचं आवरण असलेले आहेत. प्रत्येक छंदाची वेगवेगळी कामना आहे, प्रत्येक छंदाने वेगवेगळी कामनेची सिद्धी होत असते. अशा प्रकारे सुद्धा यज्ञामध्ये छंदाचं आपल्याला महत्त्व पाहायला मिळतं. आपले मुख्य 7 छंद जे आहेत ते मुख्य आहेत गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती हे मुख्य 7 छंद आहेत. छंदशास्त्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला समजतं की गायत्री मंत्र हा जो आहे किंवा गायत्री छंद हा जो आहे हा 24 अक्षरांचा छंद आहे. अशा प्रकारे आपल्या वेदामध्ये गायत्री छंदामध्ये असलेले बरेच मंत्र आहेत. त्यापैकी आपल्याला सर्व प्रचलित असलेला गायत्री मंत्र हा 24 अक्षरांचा असलेला छंद आहे, म्हणून तो गायत्री मंत्र. त्यानंतर हे जे प्रत्येक 7 छंद आहेत ते 4-4 अक्षरांनी वाढून म्हणजे 24 अक्षरांचा गायत्री छंद, त्याचप्रमाणे 28 अक्षरांचा उष्णिक छंद, त्याचप्रमाणे 32 अक्षरांचा अनुष्टुप छंद, असं करत करत जगती छंद जो आहे तो 48 अक्षरांचा इथपर्यंत जातात. व त्याहीपेक्षा पुढे छंदाचं विवरण प्रचंड मोठं आहे. आपल्याला काव्यामध्ये सुद्धा या छंदांचा आपल्याला विशेष आपल्याला पाहायला मिळतं. काव्यामध्ये सुद्धा छंदांचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. जे आपण वृत्त ऐकतो, शार्दूल विक्रीडित किंवा भुजंगप्रयात, मालिनी इत्यादी जे वृत्त ऐकतो, ही सर्व छंदांपासूनच ह्या सर्व वृत्तांची उत्पत्ती झालेली आहे. तर हे जे छंद आहेत ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेदांमध्ये विशिष्ट कामनेसाठी विशिष्ट छंदाचा विनियोग करून त्यांनी आपण यज्ञ केला असता आपल्याला त्या कामनेची प्राप्ती होते. जसं अन्नाद्य काम आहे, पशुकाम आहे, ओजस काम आहे. तर विशिष्ट छंदांचा तिथे विनियोग करून आपल्याला विशिष्ट छंदांचा त्या यज्ञामध्ये विनियोग करून वेदांमधून आपल्याला त्या कामांची आपल्याला प्राप्ती करता येते. अशा प्रकारे हे अनन्यसाधारण महत्त्व असलेलं असं छंदशास्त्र आहे. तर आता आपण यापुढे अशा प्रकारे अनन्यसाधारण महत्त्व असलेलं छंदशास्त्र श्रवण करूया. नमस्कार. षडंग पारायणाच्या अंगभूत
आज आपण या षडंगाचं 6वं अंग, ज्याला ज्योतिष, वेदांग ज्योतिष असं म्हटलेलं आहे, त्याविषयीची माहिती थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर हे ज्योतिष हे वेदांग 6वं अंग आहे आणि याला ज्योतिषामयनं चक्षुः म्हणजे हे वेदांचे डोळे आहेत असं मानलेलं आहे. आता हे डोळे म्हणजे सगळीकडे पाहण्याचं काम करतात. त्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण सृष्टीचं कालज्ञान या ज्योतिष ग्रंथाच्या माध्यमातून होतं. त्याच्यामध्ये ग्रह, नक्षत्र, तारे, होरा म्हणजे लग्न, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या यज्ञांसाठी लागणारा इष्टकाल आणि अशा प्रकारे संपूर्ण कालज्ञानाची माहिती या ज्योतिष ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. आणि हे वेदांग लगदाचार्य या मुनींनी केलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की यथा शिखा मयूराणाम नागानाम मणयो यथा तद्वत वेदांग शास्त्राणाम ज्योतिषम मूर्धनिस्थितम. ज्याप्रमाणे नागाच्या डोक्यावर मणी असतो, मयूराच्या डोक्यावर शिखा असते, मोराच्या डोक्यावर ज्याप्रमाणे शिखा शोभायमान दिसते, त्याप्रमाणे वेदांगामध्ये ज्योतिष हा ग्रंथ सर्वात शिखर मानलेला आहे. कारण त्याच ग्रंथाच्या आधारे यज्ञ केव्हा करावा, कसा करावा, कोणत्या पद्धतीत करावा, कोणत्या काली करावा, 12 मासांचं वर्णन, येणाऱ्या 13व्या मासाचं वर्णन, अयन आणि या संपूर्ण कालज्ञानाची परिपूर्ण माहिती या लगदाचार्यकृत ज्योतिष ग्रंथामध्ये दिलेली आहे. आणि अशा प्रकारच्या या ग्रंथाचं या ठिकाणी षडंगामध्ये पारायण केलं जातं. आता आपण या ज्योतिष ग्रंथाचं आणि आपण पारायण ऐकूया. वरदन्तो वाङ्गिरा
वाचमे प्रथमश्चमे प्रयतिश्चमे प्रगतिश्चमे देतिश्चमे कृतश्चमे सुरश्चमे त्वकश्चमे श्रावश्चमे श्रुतिश्चमे ज्योतिश्चमे सुरश्चमे प्राणश्चमे पानश्चमे ज्ञानश्चमे रुश्चमे चित्तञ्चमाधीरञ्चमे वाक्चमे मनश्चमे चक्षुश्चमे श्रोत्रञ्चमे लक्षश्चमे बलञ्चमोजश्चमे सहश्चमायुष्चमे ददाचमे आत्माचमे दोषमे शर्मचमे परमचमे ज्ञानचमे शान्तिचमे गुरुभूषमे शरीराणचमे ज्येष्ठञ्चमादिवर्तञ्चमे मन्दश्चमे भावश्चमे नश्चमे फलश्चमे क्षेमाचमे महिमाचमे परिमाचमे प्रतिमाचमे भरमाचमे द्राहुयाचमे वृद्धञ्चमे वृद्धिश्चमे सत्यञ्चमे श्रद्धाचमे जगच्चमे जलञ्चमे वशश्चमे तुषिश्चमे क्रीडाचमे मोदश्चमे जातञ्चमे जलश्चमानञ्चमे सुलोकञ्चमे सुहृदञ्चमे पितञ्चमे वेदञ्चमे भूगञ्चमे भविष्यञ्चमे मरुदश्चमे नरश्चमे विश्वेश्चमे देवायनश्चमे पृथ्वीचमैनश्चमे अन्तरिक्षञ्चमैनश्चमे जौषमैनश्चमे यशमैनश्चमे मूर्धाचमैनश्चमे प्रजापतिश्चमैनश्चमे अपृष्टमे रश्मिश्चमे नाभ्यश्चमे जपतिश्चमो आभ्यश्चमे प्रधाचमे प्रसौहीचमोक्षाचमे प्रसाचमर्षभक्षमे वेहश्चमे नरवाचमे यदश्चमे यज्ञकर्ता प्राणो यज्ञकर्ता वायो यज्ञकर्ता देवो यज्ञकर्ता चक्षुः यज्ञकर्ता सैदेवेषु गच्छति हरिरोधाविग्रहसत्यश्चिरदर्शनवस्तमः देवो देवीभिर्नौमि अवीमभिर्भवदयो हरिर्भवत्सोमे वीरग्रन्थिशीया रुद्रस्वमानो अस्य सहजराणे दक्षते नाभाने दिष्टं वायकल्या वृथाकविमेव यावरदन्नाथ सहैव शंसे जलेषामन्दर्या धन्यमानस्या दर्या दर्जनाभाने दिष्टं रेतोस्यान्दर्या दर्याभिल्या प्राणानस्यान्दर्या जलवृथाकविमानमस्यान्दर्या जगदेवयामृतं प्रतिष्ठाय एनं जावये दैवे जमादश्चेतनाभाने दैव रेतो सिन्धत्तदभागल्या विर्वकरो सुधी यास्ते ते यास्ते प्रजा प्रजास्ते यास्ते प्रजा ते प्रजा प्रजास्ते ते प्रजा अमृतस्य प्रजास्ते ते प्रजा अमृतस्य प्रजा प्रजा अमृतस्य परस्मिन् अमृतस्य प्रजा अमृतस्य परस्मिन् अमृतस्य परस्मिन् अमृतस्य परस्मिन् धामन् परस्मिन् अमृतस्य परस्मिन् धामन् परस्मिन् धामन् अमृतस्य धामन् परस्मिन् धामन् धामन् सोमवेन
नमस्कार. अशा पद्धतीने ऋग्वेदाच्या 6ही अंगांचं अर्थात षडंगाचं पारायण या ठिकाणी आपण संपन्न केलेलं आहे. याच्यामध्ये श्री देवकलेश्वर उपसमिती नेरूर आणि वेदवेदांग प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातल्या षडंगविद वेदपाठी विद्वान ब्रह्मवृंदांनी या ठिकाणी पारायण सोहळ्यामध्ये भाग घेतला आणि हा पारायण सोहळा अतिशय निसर्गरम्य असणाऱ्या नेरूर गावी संपन्न झाला. त्याचप्रमाणे समस्त विश्वकल्याण आणि सर्वांवर भगवंताची कृपा व्हावी, कलेश्वराचे आशीर्वाद मिळावे, वेदपुरुष ब्रह्मा यांचे आशीर्वाद मिळावे या दृष्टीने संहिता स्वाहाकाराचं आयोजन करण्यात आलं आणि या संपूर्ण यज्ञाने सर्वांकडसाठी प्रार्थना करण्यात आली की या भगवंताच्या कृपेने सर्वांवर वेदपुरुषची कृपा व्हावी, कलेश्वराची कृपा व्हावी, सर्वांचे इच्छित हेतू साध्य व्हावेत. आणि अशा प्रकारचा हा सोहळा वेदवेदांग प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येतो. या वर्षीच्या 3ऱ्या वर्षाचा सोहळा या गावी संपन्न झाला आणि यासाठी ज्या ज्या भक्तांनी, संस्थांनी आणि वेदपुरुष आणि सर्व लोकांनी जी जी काही सेवा या ठिकाणी रुजू केलेली आहे या सर्वांचे वेदवेदांग प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सहकार्याच्या अपेक्षेसह थांबतो. धन्यवाद.